ही अशी मस्त आमची रम्य सकाळ. मस्त दिसतंय ना. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि आम्ही सकाळीच आता 7:30 वाजलेत आणि आम्ही जरा बाहेर आलो आहे फिरायला. म्हणजे एक मॉर्निंग वॉक म्हटलं तरी चालेल. आम्ही डेली काही येत नाही आणि मी तर बऱ्याच दिवसानंतर घराबाहेर पडली आहे. कारण कसं पिल्लू लहान आहे आणि जरा थंडी आहे, त्याच्यामुळे मी तर जास्त बाहेर पडत नाही, सकाळी असो किंवा संध्याकाळी असो. पण आज निघाले कारण भाऊ बहिणी आलेले आहेत आणि त्यांना आमच्या इथे एक नदी आहे, जवळच आहे, जरा 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर. तर ते तिकडे जायचं म्हणत होते. तर मलाही म्हटले चल, पण आई म्हणत होत्या अजून कसं ओली बाळंतीने जास्त जायला नाही पाहिजे. पण मी निघाले कारण बरेच दिवस झाले घरामध्येच आहे, जास्त कुठे जाणं येणं होत नाही कारण पिल्लू लहान आहे म्हणून. तर आता निघाले आणि इकडे आहेत माझे मिस्टर. हाय करा. तर असं मी दुपट्टा वगैरे घेतलाय, स्वेटर वगैरे घालून, कारण गारवा आहे आणि नदीच्या इथे आहे, नदीच आहे जवळ आमच्या इथे. तर मग गारवा जरा जास्त असतो आणि नदीला पाणी पण असतं. सो आई वगैरे ते जातात, दादा पण रोज जातात मॉर्निंग वॉकला. तर माझं कधी जाणं होत नाही, त्याच्यामुळे मग आता निघाली. तर बघू कशी आहे आमच्या इथली नदी. मी तर पहिल्यांदाच चालली, तर मी सुपर एक्सायटेड आहे आणि मी व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करते. तर स्टे ट्यून. छान आहे ना पण ते बघ, पपया आलं तर ते बसलेत. इथे अशी एक मोठीशी टाकी आहे, ही मागे पाण्याची टाकी. आता आम्ही आलोय तिथे, वहिनी भाऊ दोघे बसले. हाय 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 विदा. हो, तुम्हाला आठवतं इथे आपण व्हिडिओ केलेला? याच इथूनच, याच रस्त्याने. किती कचरा फेकलेला आहे लोकांनी. काय चाललंय तुमचं? वाव. स्टेशन लांब आहे, रेल्वे पटरी जवळ. जिकडनं जाते. स्वच्छ आहे रे पाणी. गुलाबी साडी घालून. नको नको दादू, नको. मग डॅडू कडच जाय, डॅडू घ्या. थांब, तसाच थांब, मी तुझा फोटो काढते. नाही नाही, ते तो उभे राहिलेले. ए तिकडे बघ ना. इकडनं दिसतात. मध्ये घोर असतो. बघू ना काय असेल पुढं. काय बघतोय एखाद्या पाकिटात काय खायला. हे व्हिडिओ कसाऱ्याला उडावं जायचं, धुबावं जायचं. आपण शोधून काढतोय कुठे काय ना काय. काय नाही ना देत आहे.
तर अशी आमची काहीशी सकाळची सुंदर अशी सुरुवात जी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि असा आमचा दिवस सुरू झाला. सकाळी फिरण्यापासून काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या घ्यायला आलो होतो, म्हणजे बिस्किट्स वगैरे, कारण वेदासोबत होती, लहान आहे आणि ती हट्ट करत होती की काहीतरी घ्यायचं म्हणून. तर म्हणून तिच्यासाठी बिस्किट्स वगैरे, चॉकलेट्स वगैरे घ्यायला आलो आणि आता आम्ही घरी निघालो आहे. घरी आल्यानंतर विचार केला की काय बनवायचं, तर घरामध्ये मेथी होती आणि साफ करून ठेवली होती. मग लगेचच आम्ही घेतले मेथीचे पराठे करायला. तर त्यासाठी ते पीठ वगैरे मळून घेतलं आणि मेथीचे पराठे बनवायला वहिनींनी सुरुवात केली. आणि असे गरमागरम पराठे सगळ्यांनी एन्जॉय केले, कारण सकाळी लवकर उठलो होतो तर आणि फिरून आलो तर भूक प्रचंड लागली होती. त्याच्यामुळे पटापट आम्ही पराठे वगैरे बनवले आणि सगळ्यांनी ते खूप मस्त एन्जॉय केले. त्यानंतर दुपारची जेवणं वगैरे आटोपली. सकाळचं तर न्याहारी वगैरे झाली, दुपारची जेवणं वगैरे आटोपली आणि त्यानंतर पिल्लूचे 5 केस काढायचे होते. त्याच्यामुळे आईंना विचारलं वगैरे काय करायचं काय नाही. आणि इथे माझी पिल्लू अशी मस्त मामाने आणलेला ड्रेस घालून रेडी झाली आहे आणि तिला आता पलटी मारता येते. मस्त आंब्यावर येण्याचा तिचा प्रयत्न असते. आता ती आंबा होणार आहे तर त्याच्यामुळे असं तिचा प्रयत्न चालू असतो. तर ड्रेस वगैरे घातला, छान तयारी केली तिची आणि तिला खाली खेळायचं होतं म्हणून अशी खाली टाकली आहे मस्त चटईवर वगैरे. आणि तिच्या मामींनी आणि मामाने काही फोटोज क्लिक केले सुंदर सुंदर असे. हा येते. काढून झालेले आहेत. बघू का तुमचे तोंड बघू. साखरी खात आहेत. तिने लावली गालाला हळद. किती मिनिटं झाले? 2 मिनिटं. पल्लवी
तर अशा प्रकारे माझ्या मुलीचा म्हणजे शार्वीचा तिच्या मामाच्या हाताने मी तिचे 5 केस काढून घेतलेले आहे. म्हणजे तिचा जावळाचा कार्यक्रम असा झालेला आहे. आणि आता आम्ही तिचं नंतर तर आता जावळाचा कार्यक्रम झालाय आणि वहिनी भाऊ आता निघाले. तर छान वाटलं ते आलेले. छान दिसतोय. आणि अशी पिल्लूला जरा झोप आली त्याच्यामुळे ती किरकिर करतीये जरा. आता झोपेल ती. आता मामा मामीला बाय करायचंय आता, मग बोलते मी तुमच्याशी. आणि अशा प्रकारे माझ्या पिल्लूचा म्हणजेच शार्वीचा जावळ काढण्याचा म्हणजेच 5 केस मामाच्या हातून काढण्याचा कार्यक्रम छान आटोपला. आणि ती जराशी किरकिर करत होती कारण तिला झोप आली होती आणि इतक्या माणसांची सवय पण नाही, त्याच्यामुळे थोडीशी ती क्रँकी झाली होती. आणि आता अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम आटोपला आणि आम्ही एकमेकींची छान भेट घेतली कारण ते आले तर मला खूप जास्त छान वाटलेलं. आणि आता निघालेत ते, तर त्यांना बाय करायला गेटपर्यंत मी चालले. आणि ट्रेनला खूप उशीर झाला होता, म्हणजे जरा लेट झालं होतं घरातून निघायला, त्याच्यामुळे सगळ्यांचं घाईघाई चालले. आणि ट्रेन पकडायची होती म्हणून ते ॲक्टिवावरच निघाले, स्कूटीवर. पल्लवीने त्यांना ड्रॉप केलं, तेवढं बरं झालं कारण नाहीतर मग ट्रेन मिस झाली तर मग प्रॉब्लेम्स होतील असं. कशाला ट्रिपल सीटचा व्हिडिओ हे टाकायचं. पल्लूमध्ये बसलेली आहे. जा व्यवस्थित. बाय बाय बाय. तर आता सगळे गेलेत आणि माझ्या पिल्लूला पण जरा झोप आली आहे, किरकिर करते आहे ती. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.